हॅलो गाईड्स, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रेसिपी बनवत आहोत डाळ शिमलाची सुकी भाजी बनवणार आहोत। हे बघा, हे 4 शिमला मिरची छोट्या मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक मोठा टोमॅटो आहे। ही डाळ आहे मुगाची, हाफ वाटी घेतलेली आहे। आपण हिला गरम पाणी ओतून 10 मिनिटं भिजत ठेवू। 2-3 मिनिटं ठेवलं तरी चालेल, कारण गरम पाण्यात लगेच भिजणार आहे। आता फोडणीसाठी हा एक मोठा कांदा घेतलेला आहे। त्यात राई जिरे आहे, अर्धा हाफ चम्मच घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट। तर आपण रेसिपीला सुरुवात करू। चला, आपण आता तेल ओतलेलं आहे, तेल तापलेलं आहे कडकडीत। आपण राई जिरे टाकून घेऊ। राई जिरं छान तडतडलेलं आहे। आपण कढीपत्त्याची पानं टाकू। आता कांदा टाकूया। कांदा मस्त गुलाबी रंगावर भाजून घेऊया। हा एक मोठा चमच तेल टाकलेला आहे। आता गॅस आपण फास्ट करत आहोत। कांदा छान भाजून घेऊया। हे पहा, आपला कांदा छान भाजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकू। बारीक कट केलेला आहे मस्त। ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून भाजून घेऊ। सोपे बनवायला, खायला खूप छान आहे। आपण हे तेलामध्ये टोमॅटो बरोबर परतवून घेतलेले आहे। आता आपण हे मीठ, मसाला, हळद आहे ते सगळं ओतून घेऊ। हे पहा, आता ही आपली डाळ मस्त भिजलेली आहे। पाणी काढून घेऊ। हे पहा, पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। आणि आपली भाजी मस्त मिक्स झालेली आहे। आणि आता टोमॅटोला, शिमला मिरचीला स्वतःचं पाणी सुटत असतं, तर आपण ह्याच्यावर आता झाकण मारू। थोडंसं पाणी टाकूया आपण। डाळ शिजण्यापुरतं एवढं आपण पाणी ओतत आहोत। आणि आता झाकण लावून मंद आचेवर शिजवून घेऊ। भाजी खूप छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मुगडाळ शिमला बघा, खूप सुंदर रंग पण छान दिसतोय। भाजी दिसायलाही सुंदर दिसते, खायलाही तितकीच छान लागणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपली भाजी झालेली आहे। आता आपण सर्व करूया। चला, आपण झाकण उघडून डाळ शिमला सर्व करूया भाजी। हे पहा, मस्त डाळ शिमलाची भाजी छान तयार झालेली आहे। आपण ताटात वाढून घेऊ। चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते। हे पहा, आपण मस्त चपाती बरोबर सर्व करतोय।
पहा, डाळ आणि शिमला मिरची भाजी खायला खूप सुंदर लागते, एकदम छान झालेली आहे. तुम्ही या प्रकारे ही भाजी करून बघा. पहा, डाळ आणि शिमला मिर्च म्हणजे डाळ शिमला भाजी खूप खायला छान आहे. चला मग या जेवायला. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू.